Hello students, in the previous video I taught you all the two parts of a sentence. Okay, which are the two parts of a sentence? They are the subject and the predicate. Okay, the two parts of a sentence. Sentence म्हणजे वाक्य. एका सेंटेन्सचे दोन पार्ट कोणते कोणते आहेत? सब्जेक्ट आणि प्रेडिकेट. Okay, now in today's video I will teach you kinds of sentences. Okay, kinds of sentences. काइंड्स म्हणजे काय? प्रकार. काइंड्स म्हणजे काय? प्रकार. काइंड्स ऑफ सेंटेन्सेस. सेंटेन्सेस म्हणजे वाक्य. वाक्यांचे प्रकार. ओके, आता आपण जे काही वाक्य बोलतो. ओके, नाव द सन रायझेस इन द ईस्ट. दिस इज अ सेंटेन्स. ओके, नाव देर आर फोर काइंड्स, फोर टाइप्स ऑफ सेंटेन्सेस. सी, देर आर फोर काइंड्स ऑफ सेंटेन्सेस. म्हणजे सेंटेन्सेस म्हणजे वाक्य. वाक्यांचे किती प्रकार आहेत? 4, 4. फर्स्ट वन असर्टिव्ह और यू कैन ऑल्सो कॉल इट एज डिक्लेरेटिव. ओके, फर्स्ट काइंड इज असर्टिव्ह सेंटेन्स. इट इज ऑल्सो काइंड एज कॉल्ड एज डिक्लेरेटिव सेंटेन्स. The second type or kind is imperative sentence. Okay, then the third type is interrogative sentence, and the fourth type is exclamatory sentence. Once again I repeat, kinds of sentences. Kinds म्हणजे प्रकार. वाक्यांचे प्रकार आज आपण शिकणार आहोत. ओके, आता वाक्यांचे किती प्रकार आहेत? हाऊ मेनी टाइप्स ऑफ सेंटेन्सेस आर देअर? देर आर 4 काइंड्स ऑफ सेंटेन्सेस. वाक्यांचे 4 प्रकार आहेत. ते कोणते कोणते? असर्टिव्ह और डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स, इम्परेटिव्ह सेंटेन्स, इंटेरोगेटिव्ह सेंटेन्स, exclamatory sentence. Now, what is the meaning of assertive or declarative sentence? Assertive or declarative sentence म्हणजे काय? ह्याचा अर्थ assertive किंवा declarative म्हणजे आपण एखाद्या व्यक्तीविषयी किंवा एखाद्या वस्तूविषयी एखादं वाक्य किंवा एखादं स्टेटमेंट करतोय, काहीतरी सांगतोय त्यांच्याबद्दल, काहीतरी माहिती देतोय, त्याला म्हणतात assertive or declarative sentence. See, an assertive or declarative sentence makes a statement or declare something. Something म्हणजे एखादी वस्तू किंवा एखादी व्यक्ती, त्याच्याबद्दल आपण काहीतरी स्टेटमेंट करतोय, काहीतरी डिक्लेअर करतोय, काहीतरी माहिती सांगतोय, त्याला म्हणतात assertive or declarative sentence. Now here 3 examples are given. The sun rises by 7 in the summer. आता बघा, मी काय सांगते? मी काहीतरी माहिती देते. ओके, द सन रायझेस बाय 7 इन द समर म्हणजे सूर्याबद्दल मी काहीतरी माहिती देते. ओके, दिस इज अ स्टेटमेंट आय एम मेकिंग अबाउट द सन. ओके, ना आय वेक अप बाय 8 एव्हरी डे म्हणजे आय एम टेलिंग, गिविंग सम इन्फॉर्मेशन अबाउट माय सेल्फ. ओके, दिस इज अ स्टेटमेंट अबाउट माय सेल्फ और आय एम डिक्लेअरिंग समथिंग. काहीतरी सांगते ना मी, ना माहिती देते. आय वेक अप बाय 8 एव्हरी डे. मी रोज सकाळी 8 वाजता उठते. सो ही मी माझ्याबद्दल माहिती देते. नाव इन द थर्ड सेंटेन्स, टुडे ऑल ऑफ अस विल बी ऑफ फॉर अ पिकनिक. ना अगेन आय एम टेलिंग समथिंग. ओके, मी काय करते? मी काहीतरी स्टेटमेंट करते. सो ऑल दीज 3 सेंटेन्सेस आर एक्झाम्पल्स ऑफ असर्टिव्ह और डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स. आपण एखाद्याला काहीतरी माहिती देतोय, काहीतरी सांगतोय, एखाद्याविषयी, एखाद्या व्यक्तीविषयी किंवा एखाद्या वस्तूविषयी आपण काहीतरी सांगतोय, त्याला म्हणतात असर्टिव्ह और डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स. ना द सेकंड टाइप इज इम्परेटिव्ह सेंटेन्स. अँड इम्परेटिव्ह सेंटेन्स एक्सप्रेसेस अ कमांड और रिक्वेस्ट. आता इम्परेटिव्ह सेंटेन्स म्हणजे काय? एखादी कमांड. कमांड म्हणजे काय? ऑर्डर, आदेश, किंवा रिक्वेस्ट. रिक्वेस्ट करणे म्हणजे विनंती करणे. मग दीज टू ओके आर एक्झाम्पल्स ऑफ इम्परेटिव्ह सेंटेन्स. बघा, क्लोज दॅट डोर ॲट वन्स दिलनाज. नाव क्लोज दॅट डोर ॲट वन्स दिलनाज मीन्स इट इज अन ऑर्डर. हा एक आदेश दिलाय ना, इट्स अ कमांड. सो दिस इज अन इम्परेटिव्ह सेंटेन्स. नेक्स्ट, लेट द चिल्ड्रन प्ले इन द गार्डन. अगेन इट्स अ रिक्वेस्ट. इट स्टार्ट्स विथ लेट. लेटपासून सुरू झालेलं आहे हे वाक्य. म्हणजे हे काय आहे? हे एक रिक्वेस्टच आहे. ओके,
हा एक रिक्वेस्टचा प्रकार आहे. सो लेट द चिल्ड्रन प्ले इन द गार्डन. इट इज अ रिक्वेस्ट. ओके. सो दीज टू आर examples of imperative sentences. Again I will repeat. Imperative sentence means it is either a command म्हणजे एखादा आदेश ऑर्डर दिलेला असतं or it is a request. In the first sentence, close that door at once Dilnaz. It is an order. It is an imperative sentence. Next, let the children play in the garden. It's a request. Okay. So it is an imperative sentence. Now the third type, interrogative sentence. An interrogative sentence asks a question. So to interrogate means what? To ask a question. Interrogate करणे म्हणजे काय? प्रश्न विचारणे. ओके. आपण कितीतरी प्रश्न रोज विचारतो. हाऊ आर यू? व्हॉट आर यू डुईंग? व्हॉट वुड यू लाईक टू हॅव फॉर ब्रेकफास्ट? असे आपण कितीतरी विचारतो प्रश्न. सो ऑल दीज क्वेश्चन्स आर इंटरोगेटिव्ह सेंटेन्सेस. सी, वुड यू लाईक सम more tea? So this is a question. See, it ends. Interrogative sentence ends with a question mark. Here, assertive or declarative sentence, it begins with the capital letter. It ends with a full stop. See all the sentences here. You can see beginning with a capital letter and ending in a full stop. Now it is given over here. An assertive sentence always ends with a full stop. Okay. Now imperative sentence. An imperative sentence always ends with a full stop. Here all you can see the commands, requests, they also end with a full stop. But an interrogative sentence means a question sentence. It will always end with a question mark. Can you see the question mark here at the end? Which sandwiches would you like to have? आता हा पुन्हा प्रश्न विचारलाय बघा. So this sentence is an interrogative sentence. An interrogative sentence always ends with a question mark. And the last type or the fourth kind is an exclamatory sentence. Now, what is an exclamatory sentence? An exclamatory sentence expresses a sudden or strong feeling. Okay? एकदम सडनली आपण जेव्हा आपले फीलिंग्स एक्सप्रेस करतो त्याला म्हणतात एक्सक्लेमेटरी सेंटेन्स. नाव सी, व्हॉट अ ब्युटिफुल डे. म्हणजे इथे आपले फीलिंग्स एक्सप्रेस झाले. सडन फीलिंग्स एकदम अचानक आपण सडनली म्हणतो वाव व्हॉट अ लवली पेंटिंग. म्हणजे हे काय? आपण इथे आपले फीलिंग्स एक्सप्रेस करतो सडनली, तर त्याला म्हणतात एक्सक्लेमेटरी सेंटेन्स. व्हॉट अ ब्युटिफुल प्ले. नाव you can see the exclamatory sentence always ends with an exclamation mark. Okay, this is the exclamation mark. This is called as the exclamation mark. Now, how well she dances. म्हणजे काय? किती सुंदर नाचते ना ती. म्हणजे इथे आपण आपले फीलिंग्स एक्सप्रेस करतोय. अगेन दिस इज here we are expressing sudden feelings. How well she dances. And then at the end again you can see the exclamatory mark. So, an exclamatory sentence always ends with an exclamation mark. Okay. So, I hope you have understood the kinds of sentences. Once again, I will repeat. There are 4 kinds of sentences. म्हणजे वाक्यांचे 4 प्रकार आहेत. Assertive or declarative sentence, imperative sentence, interrogative sentence and exclamatory. Assertive or declarative sentence म्हणजे काय? मी एखाद्या व्यक्तीविषयी किंवा एका वस्तूविषयी एखादं काही माहिती देते आहे, काहीतरी सांगते आहे, काहीतरी स्टेटमेंट करते आहे, त्याला म्हणतात ॲसर्टिव्ह सेंटेन्स. इम्परेटिव्ह सेंटेन्स म्हणजे एखादा कमांड असू शकतो, म्हणजे एखाद्याला आदेश दिलेला असेल, रिक्वेस्ट असू शकतं, काहीतरी कोणाला विनंती केलेली असेल तर त्याला म्हणतात इम्परेटिव्ह सेंटेन्स. नेक्स्ट, इंटरोगेटिव्ह सेंटेन्स मीन्स इट इज अ क्वेश्चन सेंटेन्स. आपण जेव्हा प्रश्न विचारतो तेव्हा ते प्रश्न जे असतात त्याला म्हणतात इंटरोगेटिव्ह सेंटेन्स. आणि एक्सक्लेमेटरी सेंटेन्स म्हणजे जेव्हा सडन फिलिंग्स आपले एक्सप्रेस केले जातात, ओके, त्याला म्हणतात एक्सक्लेमेटरी सेंटेन्स. ओके. नाव हियर्स अन एक्सरसाइज. नाव सी, गिवन बिलो आर सम सेंटेन्सेस. नाव फ्यू सेंटेन्सेस आर गिवन ओवर हियर. राइट वेदर द गिवन सेंटेन्सेस आर assertive, imperative, interrogative, exclamatory. Okay. Now 3 sentences are given over here. Paul's father is a doctor. Now I am giving some information about Paul's father. Now again see, this sentence begins with a capital letter, it ends with a full stop. Now Paul's father is a doctor. I am making a statement about Paul's father.
So it is an assertive sentence. Okay. Second sentence. Who was the winner? Now this sentence begins with a capital letter and it ends with a question mark, and it is a question sentence. Okay, आपण प्रश्न विचारताय, who was the winner? म्हणजे विनर कोण होतं? So this is a question. So it is an interrogative sentence. Third, stop making a noise. आता सी दिस इज अन ऑर्डर. मी आदेश दिलेला आहे. शाळेमध्ये टीचर आपल्याला ऑर्डर करतात की नाही, स्टॉप मेकिंग नॉईज म्हणजे दंगा करू नका. सो स्टॉप मेकिंग अ नॉईज, फुल स्टॉप इज देअर ॲट द एंड. सो मी आदेश दिलेला आहे, कमांड आहे ही. सो दॅट इज अन इम्परेटिव्ह सेंटेन्स. ओके. नाव नेक्स्ट अगेन सी, नीता अँड सायरा वेंट टू द पार्क. अगेन आय एम टेलिंग समथिंग अबाउट नीता अँड सायरा. मी काहीतरी सांगते त्यांच्याबद्दल. सो दॅट इज अगेन असर्टिव्ह सेंटेन्स. मी काय सांगते, दॅट बोथ ऑफ देम वेंट टू द पार्क. सो आय एम गिविंग सम इन्फॉर्मेशन अबाउट देम. दॅट इज असर्टिव्ह सेंटेन्स. अगेन यू कॅन सी द सेंटेन्स बिगॅन with a capital letter N and it ended with a full stop. Now, do not touch the paintings. Now, do not touch the paintings. It is an order. आदेश दिलेला आहे, command केलेला आहे. So that is imperative sentence. Next, when will the circus show begin? Now, this sentence begins with a capital letter. It ends with a question mark. So, it is a question. So, question sentence means it is an interrogative sentence. व्हॉट अ ब्युटिफुल डे. किती सुंदर दिवस आहे ना हा. सो मी इथे काय करते, सडन फिलिंग्स एक्सप्रेस करते. आय एम एक्सप्रेसिंग माय फिलिंग्स. ओके. सो दॅट इज एक्सक्लेमेटरी सेंटेन्स. नेक्स्ट, हाऊ मेनी चॉकलेट्स डू यू वॉन्ट? अगेन इट्स अ क्वेश्चन. सो इट एंड्स, द सेंटेन्स एंड्स विथ अ क्वेश्चन मार्क. सो दॅट इज इंटरोगेटिव्ह सेंटेन्स. नेक्स्ट, 1 and 1 make 2. नाव आय एम गिविंग सम इन्फॉर्मेशन. एक आणि एक किती होतात, 2 असं मी सांगते. सो अगेन आय एम मेकिंग अ स्टेटमेंट. दॅट इज असर्टिव्ह सेंटेन्स. नेक्स्ट, हाऊ ब्युटिफुल इज द रेन. नाउ कॅन यू सी द एक्सक्लेमेटरी मार्क हियर एट द एंड. सो नॅचरल चिल्ड्रन, युअर सडन फिलिंग्स आर एक्सप्रेस. हाऊ ब्युटिफुल इज द रेन, किती सुंदर आहे हा पाऊस, म्हणजे दॅट इज एक्सक्लेमेटरी सेंटेन्स. नेक्स्ट, डोंट मूव्ह म्हणजे इट्स अन ऑर्डर. यू डोंट मूव्ह फ्रॉम युअर प्लेस, स्टँड ॲट युअर प्लेस. So this is an order, it's a command. That is imperative sentence. All of you will have to wait here. Okay, all of you will have to wait. Now again children, this is an assertive sentence. मी काहीतरी सांगते तुम्हाला. Okay. Next, how well they played. Now can you see this exclamatory mark at the end? So this shows that it is an exclamatory sentence. Stay where you are. Now see, stay where you are. Now this is a command. Commands always begin with verbs. जे पण commands असतात ते verbs पासून सुरू होतात. Stay is a verb. Stay where you are. It's a command. Order, आदेश दिलेला आहे ना. So that is imperative sentence. Next, last one. Someone came knocking at my door. कोणीतरी माझ्या दरवाजावर नॉक करत आलं. मग I am telling something about someone. So that is assertive sentence. Did you all understand? Now see here, there's another exercise. In the lines given below, write 2 sentences each of the kind mentioned. Okay. Now you have to write. It is given 2 sentences of assertive, 2 sentences of imperative, 2 sentences of interrogative, and 2 sentences of exclamatory. Now, first example. See, I will write over here. My friend. Assertive sentence. एखाद्याबद्दल काहीतरी माहिती द्यायची. So I can write. My friend Reema dances very well. Now see, it is an assertive sentence. Okay, my friend Reema dances very well. I am giving some information about Reema. मी काहीतरी सांगते तिच्याबद्दल. So this sentence begins with a capital letter and it ends with a full stop. Similarly, you have to write another sentence. Next, imperative. It's a command. Okay, imperative sentence means what? It can be a command or it can be a request. Now, a command will write. Okay, shut the simple command. Shut the door. S-H-U-T. Shut the door. It's a command. Now, imperative sentence means it is an order.
it starts with a capital letter and it ends with a full stop. Or it can be also a request. Please give me your book. Please give me your book. Now this is a request, so it is again an imperative sentence. Similarly, children, you have to write one command and one request over here. Now the third one, that is the interrogative sentence. Now you will know interrogative sentence means it is a question. Okay, one simple question you ask: where are you going? Where are you going? Now don't forget to put a question mark, okay, because it is a question sentence. Where are you going? Again, this sentence begins with a capital letter and it ends with a question mark. Similarly, children, you have to write the second question sentence. And the last one here is exclamatory. Again, here sudden feelings are expressed. See, okay, here sudden feelings are expressed. So you can write ouch. I hurt myself. Okay, so here when I say ouch, can you see this exclamatory mark? So your sudden feeling is expressed. Okay, ouch, I hurt myself. Then what a beautiful painting. Again an exclamatory mark. What a beautiful painting. So can you see the exclamatory mark there? So this way, children, you have to write. You also can write 5 sentences of each type. Okay, 5, you can write 5 assertive sentences, then 5 imperative sentences, 5 interrogative sentences and 5 exclamatory sentences. I hope you all have understood this video. Please complete the exercise. Thank you.